आज आहे ना जळगावमध्ये येणारे होम मिनिस्टर, इंडियाचे होम मिनिस्टर म्हणजेच की अमित शहा म्हणून मतलब त्या व्यक्तींना भेटू ज्यांनी ती स्पीच दिली होती आर्टिकल 370 रिमूव्ह करताना। मोदीजींचा कसा ताफा असतो कॉन्व्हॉय, सेम तसा त्यांचा ताफा असेल। भारी गाणं सुरू आहे। रामजी से कहने लगे सिया राम। ओहो ओहो आले आले। गाइस सिक्युरिटी तर इथे खूप कडक आहे, पण जाऊ नाही शकले, पण त्यांची BMW बाहेर आली, या कार मध्ये ते आले। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस आजचा ब्लॉग मी सुरू करतोय आकाशवाणी चौफुलीपासून, बिकॉज गाइस आज आहे ना जळगावमध्ये येणारे होम मिनिस्टर, इंडियाचे होम मिनिस्टर म्हणजेच की अमित शहा आणि त्यांच्यासोबत येणारे देवेंद्र फडणवीस। आणि आकाशवाणी चौकामध्ये त्यांचे कटआउट पण लागले आणि मोदीजींचे पण कटआउट लागलेले। सिक्युरिटी आतापासून आहे, ते तर येणार आहे दुपारी 3 वाजता। मला वाटलं ते 1 वाजता येतील, बिकॉज असे जे बॅनर असतं ना त्या बॅनरवर लिहिलं होतं 1 वाजता ती सभा सुरू होईल। मला वाटलं 1 वाजता ते येऊन जातील, म्हणून मी 1 वाजता येऊन गेला। आणि त्यांचा जेव्हा कॉन्वॉय येईल ना, त्यांची जेव्हा ताफा येईल ना, एवढा भयानक ताफा असेल ना, लिटरली म्हणजे मोदीजींचा कसा ताफा असतो कॉन्वॉय, सेम तसा त्यांचा ताफा असेल। बट आता ते येतील तेव्हा येतील, लेट्स गो। ची जी सभा आहे तिथं आहे सागर पार्कला, आणि हा जो रस्ता आहे ना DSP चौकापर्यंत टोटली बंद केलेला आहे, बिकॉज त्यांच्यासाठी बाई सर्व रस्ते वगैरे बंद करावे लागतील। ते जेव्हा एअरपोर्टला येतील ना तेव्हा अजिंठा चौफुली तर आकाशवाणी चौक सर्व रस्ते बंद असतील, तिथे गाड्या थांबवून देतील, तिथे त्या साईडला एअरपोर्टकडेच गाडी थांबवून देतील, बिकॉज मग एवढी ट्रॅफिक लागून जाईल ना, जर त्यांचा कॉन्वॉय आणि वरतून गाड्या असल्या तर ट्रॅफिक लागून जाईल। परवाच आम्ही त्यांची मूवी बघून आले आर्टिकल 370, जेव्हा यांनी ती स्पीच दिली होती ना आर्टिकल 370 मध्ये, त्या मूवीमध्ये जेव्हा ते रिमूव्ह करायचं होतं तर आम्ही ती मूवी बघितली होती, छान वाटली होती। म्हणून मतलब त्या व्यक्तींना भेटू ज्यांनी ती स्पीच दिली होती आर्टिकल 370 रिमूव्ह करताना, म्हणजे काय पॉवर असेल त्यांच्या हातात। लेट्स गो, मतलब त्यांना बघून घेऊ आज। आणि सागर पार्कला मी पोहोचलेले पण आहे। अशा टाइमाला ना पोलीस प्रशासन एवढं कडक होऊन जातं ना, कारण की स्वयं होम मिनिस्टर येत आहे, तर त्यांच्यासाठी प्लस त्यांची सिक्युरिटी त्यांच्यासोबत असते, आणि पोलीस सिक्युरिटी वेगळी, आणि वरतून मिलिटरीवाले पण असतात, अशी खूप सिक्युरिटी लागते। बघा जरी आम्ही इथे बसले, ऑलरेडी आपला मोबाईल ते कॅप्चर करू शकतो। इथे सिक्युरिटी बघा, इथे चेक करून मध्ये पाठवत आहे प्रत्येकाला। मसाला ताक का दादा, धन्यवाद। काय चिवडा पण आहे, द्या ना, धन्यवाद। हे पंडाल बघून मला शिवमहापुरांचं त्याची आठवण आलेली आहे, कारण की सेम स्टेज पण तसं, स्टेजवरची डेकोरेशन पण तशी, सर्व ते आजूबाजूला फॅन, स्पीकर, त्यानंतर ही अशी बसण्याची व्यवस्था, सर्व म्हणजे ना बॅरिगेट्स वगैरे बघून, कॅमेरा बघून मला शिवमहापुरांचं त्याचीच आठवण आली। इंदोरला चाललंय मी आज रात्री, उद्या तर पोहोचून जाईल चिवरला, परवापासून चिवरला भाई, भारी मजा येईल, छान वाटेल। भारी गाणं सुरू आहे। रामजी से कहने लगे सिया राम, हम उनको लाएंगे जो राम को लाए है। दुपारचे 4 वाजलेले गाइस, अजूनपर्यंत आलेले नाही आम्ही। केव्हाचे 1 वाजता आले होते आपण, 1 3 4 2 3 4 3 तास झाले आम्हाला येऊन, पण आम्ही तिथे तर होते 2 तास तिथे मध्ये, नंतर आम्ही इथे येऊन गेले, म्हटलं त्यांचा कॉन्वॉय वगैरे येईल तो शूट करू। मला कॉन्वॉय बघायला खूप आवडतं यार, कॉन्वॉय म्हणजे असं एकदम लाईनीमध्ये असतं, एकदम कार भारी वाटतं ते बघायला। बट अजूनपर्यंत काही हालचाल नाही इथे, आता झालेली जी हालचाल येते ती बघा, पोलीस सर्वे एकदम तैनात झालेले। बाई आगे वाटतं आले, वाटतं आली आधी तर पोलिसांचाच ताफा आहे तो, हा त्यांचा तर ताफा येईल अजून उशीर आहे, तर ट्रॅफिक क्लिअर करायला आले। देखो भाई देखो, अशी काही दोनच, अरे यार 3 वेळेच झालं असं, 3 वेळेच झालं, 2 गाड्या येतात। ओ नाही आता आले मे बी, नाही एकच गाडी आता तर।
ओ हो आले BMW. काय ताफा आहे हा ताफा बघा. सगळे बॅक साईडने जात आहे. बरोबर बॅक साईडने. इथून रस्ताच नाही जायला. बॅक साईडने एंटर करतील ते. हे काय रे भाई एवढी गर्दी. ट्रॅफिक सोडली सगळी. ही किंवा थांबवलेली ट्रॅफिक होती. अरे वायांना जास्त आनंद होतोय. यांना जास्त आनंद झाला. गाईस अमित शहाजी तर येऊन गेले. पण आहे ना मी काय विचार केला होता असला एक तर रेंज रोवर फॉर्च्युनर किंवा दुसरी कोणती म्हटलं होते आपण XUV7. हा तर हे म्हटलं होतं मी तर या दोन म्हणणंच म्हटलं होतं. एक तर रेंज रोवर असेल किंवा फॉर्च्युनर असेल. दोघे म्हणणं. एक BMW 7X मध्ये आले ते. X7 सॉरी BMW X7 मध्ये आले ते इथे आलेले सागर पार्कला. मला आहे ना त्यांची कार बघायची आहे यार. त्यांच्या कार आहे ना नेक्स्ट लेवल बुलेट प्रूफ वगैरे असतात. त्या कार वगैरे बघायची आहे म्हणून थोडं साईडने. सागर पार्कच्या बाजूच्या गल्लीमध्ये ना खूप कडक सिक्युरिटी आहे. तर तिथे जाऊ देत नाही. म्हटलं दुसऱ्या गल्लीतून जाऊन बघू जाऊ देता का नाही म्हणून. या गल्लीत हां बघा ते सागर पार्कचं गेट आहे. जाऊ नाही देणार. काय करतो बघ एक काम करू आपण आहे ना असं मागून जाऊ. मागून वेगळी सिक्युरिटी तर इथे खूप कडक आहे. पण जाऊ नाही शकले. पण त्यांची BMW बाहेर आली. या कारमध्ये ते आले. हीच आहे ती X7. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आम्ही आता घरी आलेला आहे. 7 वाजता आहे. रात्रीचे नाही संध्याकाळचे. गुड मॉर्निंग. असंच मजाक मध्ये गुड मॉर्निंग केलं तुम्हाला. काही नाही. आता चाललाय मी आता इंदोरला. किती वाजता 8 वाजता गाडी आहे. 7 वाजलेले आता. मम्मी पॅकिंग करते माझी. मी माझं तोपर्यंत ब्लॉग एडिट करत होता. मम्मी म्हणे मी पॅकिंग करून देते. ते नाही माझे कपडे. जे माझे कपडे ते भरले गेले बॅगमध्ये. एनिवेज ते आले होते. दादू मी आज कोणती कार बघितली असेल. कोणती त्यांची ते जे कार मध्ये आले. हा तुला कसं काय माहिती बाई. मी याला सांगितलं पण नाही. सगळं माहिती असतं मला. अरे जा अरे तू कोणती गाडी वापरतो सगळं माहिती. हा मोदीजी सांग कोणती गाडी वापरता. मर्सिडीज. कधी मोदीजी फक्त रेंज रोवर वापरतात. रेंज रोवर मध्ये फिरतात मोदीजी. मर्सिडीज पण कधी रेंज रोवर. पण जास्त करून रेंज रोवर असते त्यांच्याकडे. गाईस याला कुठून तरी माहिती पडले. नाही रे खरं असाच अंदाज. X7 कोणती. BMW अजून कोणती X7 असते. मग कोणती अजून एक ती पण आहे ना महिंद्राची X7. हा मग XUV सॉरी XUV. लेट्स गो गाईस. रात्रीचे आता 8:20 झालेले आणि मी आलेला आहे नेरी नाक्याला. इथून मी जाणार आहे आता इंदोरला. बघा ती बस आलेली समोर. त्या बसमध्ये जाणारे पप्पा आलेले मला सोडायला. आता तुझं बॅग खूप भारी आहे यार खांद्यावर. काय घाण ऑन वाजवत आहे. ACची का नॉन AC आहे. हा बाई बरं झालं बिना ACचं आणि उन्हाळ्यामध्ये नाही परवडत. चला बस तर आलेली आहे. आता चेक इन होईल लवकरच. लेट्स गो. बस तर लय भारी आहे. लय भारी म्हणजे लयच भारी आहे. गरम नाही होणार ते महत्वाचं आहे. आणि मला जेवण पण बाकी आहे. ते जेव्हा थांबवतील तेव्हा जेवण करावं लागेल. कुठे उतरायचं आहे. हां ठीक आहे. त्यांना विचारा मला चालवता येईल त्या गाडी. गाईस फायनली बसलेला आहे. पप्पा पण जात आहे. गेले पप्पा. बाय बाय. बघितलं नाही जाऊ द्या. लेट्स गो. आता जाऊया आपण कुठे. इंदोर वरून सिहोर. भाई डायरेक्ट तोंडावर येते. असं बंद पण होतं. किती तोंडावर येते डायरेक्ट हवा येते अशी. बरं काय झालं. अरे तुम्हाला सोडायला आला तर त्या फॅन आहे. इंदोर सिहोर चाललाय. कथा आहे ना. हा हा मी आता जातच होता इंदोरला. तेवढ्यात आहे ना एका भावाचा कॉल आला मला. तो भंडाऱ्यावरून माझे व्लॉग्स बघतो. भंडारा ना नागपूरकडचं भंडारा.
प्रथमेश नाव आहे. सो थँक्यू सो मच प्रथमेश, तुला तुझ्या घरच्यांना पण थँक्यू, कारण की हा म्हणे की जेवताना आम्ही तुझे ब्लॉग्स बघतो. सो थँक्यू सो मच ब्रदर. लव यू सो मच, लव यू. तो एकदम शॉक मध्ये जा. अरे काही नाही, इट्स ओके, चालतं ते. असं मला पण माहिती, जेव्हा पण मी माझ्यापेक्षा कोणत्या मोठ्या कंटेंट क्रिएटरला भेटतो ना, माझ्या मनात पण अशाच फिलिंग्स येतात सेम तुझ्यासारख्या. अच्छा हो चालेल, थँक्यू. बोले बाबा तुला असा आशीर्वाद देव आर्यन दादा का तुझे म्हणजे लवकरच 1 मिलियन होऊन जाव. 1 मिलियनचे 10 मिलियन, 10 मिलियनचे करोड, लाखो, अरे बिलियन जेवढे त्याच्यामध्ये पोहोचून जाव. थँक्यू सो मच. सर्व तुमच्या सपोर्टने होईल, असा सपोर्ट दाखवत राहा, ठीक आहे ना. मग तू आता नाही का कुठे गेला, शिवराजाला खुपरेश्वर धामला. हो आणि तो पण तिथं तुला सांगतो, तू तिथं कथा ऐकशील ना दादा, तू ब्लॉग कमी केलं चालेल. मला प्रार्थना करशील ना माझी, म्हणजे बघू दे मला काहीतरी. हो नक्की. हॅलो गाईस, रात्रीचे आता वाजलेले 11:30. बरानपूरच्या पुढे गाडी थांबलेली आणि मस्त म्हटलं जेवण वगैरे करून जेवण करून मी आला होता ना, जेवण करू म्हटलं. ही कोणती तरी डाळ आहे आपली, 2 डाळ मिक्स आहे, ही भाजी आहे. लेट्स गो. अरे भाई लिंबू पिळला जात नाही, एवढा कडक आहे. तर काही चला, चांगलं पोट भरून जेवण वगैरे झालेलं आहे यार. हा बिलकुल नाही पटत यार, एकदम पाण्यात सुचतो. एनिवेज बरानपूरच्या पुढे गाडी, अजून वेळ लागेल इंदोर पोचायला. आणि एक गोष्ट आहे, धाब्यावरचं जेवण ते धाब्यावरचं जेवण असतं भाई, एक नंबर असते. ती दाल असो किंवा कोणतीही भाजी असो, भारी असते, मजा येते धाब्यावरचं जेवण करायला खरंच. सो हे गाईज फायनली रात्रीचे नाही, सकाळचे 4:30 वाजलेले आणि आय एम इन नाव इंदोर. स्टॉपवर आलेले आहे, आता जाईल. आणि भाई छातीमध्ये असंच जळजळ होतं आहे, असंच जळजळ होतं आहे. ती जी भाजी मी मागवली ती भाजी नाही होती ॲक्च्युली, ती डाळ होती. पण ती डाळ होती, मला पण नाही आठवत आहे. पण त्यांनी वरतून जी तरंग मारून दिली होती ना, माझ्या छातीवरती तरंग अशी तडतड करते ना, खरंच सांगतोय, एवढी जळजळ होते, भयानक. लेट्स गो. पण तिथे बघा गाईस, तिथे काय दिसतंय तुम्हाला, चंदा मामा. दाखव का तुम्हाला लाईव्ह मून? मलाही दाखवायची इच्छा आहे, बट म्हटलं ते थोडा आरामात दाखवेल. 100x वर आरामात दाखवेल, व्हिडिओमध्ये नाही 100x, ते फोटोमध्ये म्हणजे आरामात दाखवेल तुम्हाला. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले 11:30. आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश वगैरे झालं आहे. 10 वाजता उठला, कारण की काय ना, ते बसमध्ये झोप वगैरे नाही झाली होती. एनिवेज गाईस, मी आज जाणार आहे सिओरला, पण असा विचार चालू आहे जाता जाता उज्जैन पण करून घेऊ म्हटलं, महाकालचे दर्शन. आता बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये, मी ते या ब्लॉगला करतो एंड. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे. बाय बाय.